आज आपण पाहणार आहोत कविता क्रमांक 12 रंग मजेचे रंग उद्याचे. ही अंजली कुलकर्णी यांची कविता आहे. या कवितेमध्ये यांनी सांगितलं आहे की जागतिकीकरणाच्या या काळात तंत्रज्ञानाशी मैत्री करणारा मानव निसर्गाकडे पाठ फिरवित आहे. पण निसर्गाचे पर्यावरणाचे रक्षण करणे हे अति महत्वाची बाब आहे. पर्यावरणाची जोपासना केली तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही, असा विचार कवयित्रीने या कवितेमध्ये मांडला आहे. आपण कवितेला सुरुवात करू. फुलाफुलांचे दाट दाटवे जिथे पोहोचते दृष्टी रंग, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. तर या कवितेमध्ये कवीने सांगितलंय की निसर्ग हा खरा जादूगार आहे. निसर्गामध्ये जिथे आपली नजर जाईल तिथेपर्यंत वेगवेगळ्या फुलांचे गर्दगुच्छ डहाळीला जे लगडलेले असते ते मजेदार रंग हे उद्याचे भवितव्य आहे. या हिरव्या निसर्गाला आपण मायेने जपूयात. पुढच्या ओळी आहेत. धान्य येईना संगणक हा काळी आई जगवू, मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. कवयित्री सांगतात की आजचे युग हे किती आधुनिक असले तरी तंत्रज्ञान विकसित झालेले तरी निसर्ग तुमचा खरा मित्र आहे, तुमचं पोषण करत आहे. संगणक युग जरी आले तरी संगणक आपल्याला खायला ते अन्न देत नाही. म्हणून ती काळी आई म्हणजे धनधान्य देणारी जी शेत आहे ते आपण जगवूया. जे मातीमध्ये काबाड कष्ट करून धान्य पिकवतात त्या हातांना आपण पाठबळ देऊया, त्यांच्या पाठीशी उभे राहूया, त्यांना सहकार्य करूया. आपल्याला उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे जे रंग आहेत ते जीवनातील मजेचे रंग पाहायला मिळतील. आपली धरती आपण सुजलाम सुफलाम करूया. पुढच्या ओळी पहा. उधळू फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे गच्च, माजतील राने होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र सत्यात उतरवण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने कोणती कृती केली पाहिजे हे सांगताना कवयित्री म्हणतात की डोंगरावर बिया उधळून टाकू, त्यातून हिरवी देशीची झाडे ती रुजतील. पेरलेल्या बियांमधून गर्द झाडी निर्माण होईल, सारी राने फोपावतील. मग आभाळातून पावसाचा जो वर्षाव येतो होईल. भरपूर पाऊस पडला तर सृष्टी हिरवी समृद्ध होईल आणि समृद्ध अशा भविष्याचे आपण स्वप्न पूर्ण करूयात, असं या ओळीमध्ये सांगितलं आहे. पुढे पहा. डोंगरातून वाहत येते खळखळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. आभाळातून होणाऱ्या पावसाची जी वृष्टी आहे त्या वृष्टीमुळे डोंगरातून खळाळत पाणी वाहते, डोंगरांमधनं झरे वाहतात, धबधबे वाहतात, त्यात खळखळ वाहणारं जे पाणी आहे ते वाहते. पांढऱ्या शुभ्र तुषारांचे हे संजीवन बघून कोणीही दुःखी कष्टी होणार नाही, सगळ्यांना आनंद होईल. किंबहुना त्यांना पाहिल्यावर कसे राहू आपण कष्टी, असा प्रश्न कवयित्रीला आपल्याला विचारायचा आहे. पुढे पहा. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्राच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. तंत्रज्ञानामुळे आपल्याला पैसा दौलत मिळेल, पण त्या कागदी नोटांवर समाधानाचा तुष्टीचा गंध येणार नाही. निसर्गाच्या सानिध्यात एकाच आभाळाच्या छत्राखाली आपण सारे भेदभाव विसरून जाऊ. यंत्राच्या सोबतीने त्याबरोबरच त्या हिरव्या रानामुळे धन दौलत मिळेल. आभाळाच्या सावलीखाली एक निराळी तृप्तता, एक वेगळं समाधान आपल्याला मिळेल, असं कवयित्री म्हणत आहे. शेवटची ओळ पहा. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. पावसाने फुललेले अगणित हिरव्या छटा आहेत रंगाच्या, त्या जणू हिरवी हिरवी समृद्ध झालेली मनच आहेत. मनात जपलेल्या रेशमाच्या ज्या मखमली गाभा आहे त्या गाभासारख्या कोमल भावना सुखाच्या गोष्टी माणसे एकमेकांना सांगतात. निसर्ग जगला तर माणसे जगतील. पर्यावरणाच्या रक्षणासाठी डोंगर माथ्यावर उधळलेल्या ज्या बिया आहेत त्या झाडे निर्माण होतील व भरपूर वृष्टी होईल. आपली मनही हिरवी हिरवी अर्थात प्रसन्नत होईल. सगळ्या जगाला आनंद करत आपण उद्याचे जे भविष्य आहे त्या भविष्याचे आणि आनंदाचे रंग जपूयात, असं आपल्याला अंजली कुलकर्णी यांनी या कवितेमध्ये सृष्टीला कसं जपून ठेवायचं असे सांगितले आहे. तुम्हाला आजची कविता व्यवस्थित समजलीच असेल, हो की नाही? धन्यवाद.